कै इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत्त सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पंचाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहना दियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत प्राण मार्गणामची सुरू आहे. काल मी बघितलं की प्राण भाव प्राण कशाला म्हणायचं, द्रव्य प्राण कशाला म्हणायचं, अशुद्ध निश्चय नयानी प्राण काय आहे, शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या माध्यमातून प्राण काय आहे, आणि जर आम्ही जीवाची व्याख्या केली तर जीवत्व काय आहे. तर जीवत्व चैतन्याला जीवत्व आपण म्हटलेलं आहे, ही सामान्य व्याख्या झाली. आणि मग दर्शन उपयोग आणि ज्ञान उपयोग ज्याला आहे, ज्याला ज्ञान दर्शन आहे त्याला जीवत्व ही एक पर्यायार्थिक नयाच्या अपेक्षेने व्याख्या म्हणजे माहिती आहे आपल्याला. आणि अशा तऱ्हेने प्राणांची चर्चा आपण बघितलेली आहे. प्राण बघत असताना आम्ही काल बघितलं की 6 प्राण जे आहे हे 6 प्राण कर्माच्या क्षयोपक्षमाच्या निमित्तात आहे. आणि ज्या 4 प्राण जे आहे वचनबल, कायबल, श्वासोश्वास आणि आयु, या हे 4 प्राण कर्माच्या उदयात आहे. यापैकी 3 प्राण नामकर्माच्या उदयात आहे आणि 1 आयु प्राण आयु कर्माच्या उदयात आहे. हे 4ही प्राण जे आहे ते अघाती कर्माच्या उदयात आहे. आणि तिकडे 6 प्राण जे आहे हे घातिया कर्माच्या क्षयोपक्षमात आहे. कारण क्षयोपक्षम फक्त घातिया कर्मातच होऊ शकतो, उदय 8ही कर्माचा असतो. अशा तऱ्हेने आपण समीक्षा बघितली आणि थोडा विषयांतर झालेलं होतं की 14 मार्गणा सांगितल्या, परंतु त्याच्यामध्ये हे म्हणजे पर्याप्ती, प्राण, गुणस्थान 14 मार्गणांमध्ये काही मार्गणा म्हणजे आपल्याला प्ररूपणा येत नाही. त्याचा अंतर्भाव करण्यासाठी आचार्य नेमिचंद्रांनी गोमटसार ग्रंथामध्ये ओघ प्ररूपणा आणि आदेश प्ररूपणा, ओघाला म्हटलं संक्षेप, गुणस्थानाचं प्ररूपण केलं, ती एकच झाली. आणि नंतर पर्याप्ती, प्राण आणि मार्गणा स्वतंत्र अशा रीतीने घेऊन त्या ठिकाणी 20 प्ररूपणांच्या माध्यमातून जीव संसारी जीवांची परिकल्पना आम्हाला दिलेली आहे. कारण आम्ही विस्तार रुची शिष्य आहे. आम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं तर आम्हाला कळत नाही. तत्वार्थ सूत्रामध्ये 3 कारिका आल्या पहिल्या अध्यायामध्ये. जीवाचं किंवा वस्तुतत्व समजायचं असेल तर त्या ठिकाणी सांगितलं प्रमाण नयेर धिगमहा. प्रमाण आणि नयानी वस्तुतत्व जाणता येतं. जो शॉर्ट वाला होता, ज्यांना अगदी कमी शब्दामध्ये ज्ञानाची प्राप्ती होणं संभव होतं, तो तेवढ्यावरून वस्तू स्वरूपाचं त्यांनी आकलन करून घेतलं. पण सगळेच्या सगळे शिष्य असे संक्षेप रुचीवाले नसतात. संक्षेपावरून त्यांना कळत नाही, ता आणि क लिहिल्यानंतर त्यांना कळत नाही की याचा अर्थ काय. मग त्यासाठी मध्यम रुची शिष्य जे आहे, ज्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये व्याख्या करून सांगावं लागतं, त्यांच्यासाठी सांगितलं सत्संख्या, क्षेत्र, स्पर्शन, कालांतर, पहिल्यांदा निर्देश, स्वामित्व, साधनाधिकरण, स्थिती, विधानता. हे दुसरं सूत्र दिलं मध्यम रुची शिष्यांसाठी. विषय तोच सांगणार आहे जो प्रमाण नय्यर मध्ये सांगणार आहे, प्रमाण आणि नयामध्ये तोच विषय निर्देश, स्वामित्व यासाठी सांगितला गेला. आणि तेही कळलं नाही म्हणून विस्तार रुची शिष्यांसाठी परत त्यांनी प्ररूपणा केली. सत्संख्या, क्षेत्र, स्पर्शन, कालांतर, भावाल्प, बहुत्वेष्ट हे सूत्र त्यांनी ठेवलं आणि विषय एकच पाहला, एकच अल्पबहुत्व पाहलं.
अल्पबहुत्व पाहिलं याचा अर्थ काय, की कोणते जीव कमी आहे, कोणते जीव जास्त आहे हे बघितलं. जसं आम्ही पण अल्पबहुत्व इंद्रियाच्या बाबतीत बघितलं होतं, आठवत असेल तर. अवगाहनेच्या बाबतीत आम्ही बघितलं होतं. अवगाहनेच्या बाबतीत आम्ही बघितलं होतं चक्षु इंद्रियाची अवगाहना सगळ्यात छोटी आहे, कर्णेंद्रियाची त्यापेक्षा मोठी आहे. हे अल्पबहुत्व पाहणं आहे, याला अल्पबहुत्व म्हणायचं. नंतर सम्यक दर्शनाच्या बाबतीत आम्हाला जर अल्पबहुत्व पाहायचं असेल तर औपशमिक सम्यक्त्वी कमी आहे, क्षायोपशमिक सम्यक्त्वी त्यापेक्षा जास्त आहे, क्षायिक सम्यक्त्वी त्याही पेक्षा जास्त आहे. अशा तऱ्हेने अल्पबहुत्वाच्या माध्यमातून कथन आणि समज आम्हाला येऊ शकते. निगोदी जीवांच्या बाबतीत जर आम्हाला बघायचं असेल तर निगोदी जीवांचं सुद्धा अल्पबहुत्व सांगितले जाते. म्हणजे एका शरीरामध्ये निगोदी जीवांची उत्पत्ती एक अंतर मुहूर्त पर्यंत होत असते. एका समयात अनंतानंत जीवांचं जन्म कॉमन आहे. परत त्या शरीरामध्ये दुसऱ्या समयात परत अनंतानंत जीवांचा जन्म आहे. तिसऱ्या समयात अशी ही लगातार प्रक्रिया अंतर मुहूर्त पर्यंत चालते. आता अनंतानंत सामान्य संज्ञा सांगितली, पण सामान्य सांगत असताना जेव्हा आचार्यांनी अल्पबहुत्व दाखविलं त्यावेळेला सांगितलं की पहिल्या समयात जी अनंत राशी आहे त्याच्यापेक्षा असंख्यात गुणाहीन दुसऱ्या समयामध्ये जीवाची उत्पत्ती आहे. तिसऱ्या समयात त्याही पेक्षा असंख्यात गुणाहीन म्हणजे कमी जीवाची उत्पत्ती आहे. आणि एक अंतर्मुहूर्त झाल्यानंतर काही समय तिथे जीव उत्पन्न होणार नाही, अंतर पडतं. आणि परत म्हणजे तेवढ्या अंतरानंतर परत निगोदी जीवांची उत्पत्ती होते. असं हे अल्पबहुत्व सांगून आचार्यांना विषयांचं अधिक स्पष्टीकरण करायचं असतं. तोच फॉर्म्युला त्यांनी या ठिकाणी 24 स्थान अंतर्गत वापरला. आणि हे मध्यम रुची शिष्यांसाठी आहे. आणि विस्तार रुची जर पाहायचं असेल तर 34 स्थान दर्शन त्याचंही विस्तृत वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अशा रीतीने हे प्रकरण आपल्याला थोडं लक्षात घेतलंय. आता काल प्रश्न आमचा सुरू होता, 5 इंद्रिय प्राणों का इंद्रिय मार्ग नामे अंत, हा झाला होता. अतीत प्राण किसे कहते हैं, अतीत प्राण वाले कोण आहे. ज्यांना आता अतीत प्राण म्हणजे द्रव्य प्राण नाही, द्रव्य प्राणांचा ज्यांना अभाव आहे असे केवळ सिद्ध जीव असू शकतात. द्रव्य प्राणांचा अभाव, त्यापैकी आयु प्राणाचा अभाव तर कोणत्याही संसारी जीवाला अनादी कालापासून झालेला नाही. लक्षात घ्या, बाकीच्या प्राणांचा कधी कधी समागम आहे, संयोग आहे, कधी वियोग पण आहे. जसं मनबल घेतलं तर संज्ञी जीवांना सापडेल, वचनबल द्विनेंद्रियापासून सापडेल, इंद्रियांमध्ये कमी अधिकता होईल, श्वासोश्वास असेल नसेल, हे सगळे प्राण. परंतु आयु प्राण मात्र असा आहे की त्याचा एक समय देखील जीवाचा विरह झालेला नाही. एक आयु संपली म्हणजे वेळ, तोच क्षण नवीन आयुचा उत्पाद व्ययाच्या अपेक्षेने बघितलं तर म्हणजे नवीन आयुचा उत्पाद होणं हा जन्म, आणि त्याच समयात पूर्व आयुचा व्यय पर्याय 1 अपेक्षा 2 अशा तऱ्हेने उत्पाद व्यय बघितला. आयु प्राण जीवाला कंटिन्यू आहे आणि म्हणून या 10 प्राणांपैकी आयु प्राणाचा कधीही जीवाला अभाव होत नाही संसार अवस्थेत. 14व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत मनुष्य आयुचा उदय आहे. उदयातीत झाला की सिद्ध अवस्था त्याला प्राप्त झाली. अशा प्रकारे 10 प्राणों के अभाव को अतीत प्राण कहते हैं. कौन कौन से प्राण सभी जीवों के होते हैं. कोणते प्राण सगळ्या जीवांना आहे बा, तर केवल एक आयु प्राण सभी जीवों के होता है. यह कथन
संसारी जीवों की अपेक्षा जानना चाहिए, क्योंकि सिद्ध भगवान प्राणातीत होते हैं. सिद्ध भगवान मात्र आता त्यांना कोणताही द्रव्य प्राण उरला नाही. आता आमच्या स्वभावानुरूप किंवा आम्ही जसा अनुभव घेतलेला आहे त्यानुसार आमचा प्रश्न राहणार आहे. मग प्रश्न असा राहणार आहे की प्राणांचा जर अभाव झाला तर सिद्ध भगवान कसे जीवित आहे ना. आम्हाला काय वाटते, हे श्वासोश्वास संपला किंवा नेत्रांची हालचाल बंद झाली, शारीरिक हालचाल बंद झाली, वचन निघालं नाही की हा व्यक्ती मृत झाला, तर आता तिथे तर एकही द्रव्य प्राण नाही. मग त्यांची जीवित अवस्था कशा प्रकारची आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सिद्ध भगवान के द्रव्यात्मक प्राण नहीं होते, क्योंकि द्रव्य प्राण कर्म सापेक्ष आहे. आपण पाहिलं हे कर्म सापेक्ष आहे. 6 प्राण क्षयोक्षमा, 4 प्राण उदयात. सिद्ध भगवान के 8 कर्म नष्ट हो चुके हैं. सिद्ध भगवान शुद्ध ज्ञान दर्शन एवं मय शुद्ध चैतन्य प्राणों से जीते है. आणि म्हटलंही आहे निश्चय नये दो तु चेतना जस्य. द्रव्य संग्रहामध्ये आचार्य नेमिचंद्रांनी ही कारिका ठेवलेली आहे. अगदी जीवाचे अधिकार सांगितले पहिल्यांदा. द्रव्य संग्रहामध्ये जीवाचे 9 अधिकार आचार्यांनी सांगितलेले आहे. कोणते 9 अधिकारामध्ये द्रव्य संग्रहामध्ये नेमिचंद्र आचार्य जीवाचं वर्णन करणार आहे. आणि सेम थीम आहे जी 24 स्थानाची आहे, तीच थीम द्रव्य संग्रहाची पण आहे. 9 अधिकारात त्यांनी जीवाचं वर्णन केलं. कोणत्या जीवाचं वर्णन केलं? संसारी जीवाचं वर्णन केलं. काय सांगितलं आठवते कुणाला? द्रव्य संग्रहाची श्लोक, तो श्लोक आहे जीवो उभो गमो अमुत्तिकत्ता सदेह परिमाणो भोक्ता संसारथो सिद्धो सो विस्सो ढगई. उवो गमो अमुत्ती कत्ता सदेह परिमाण भोक्ता संसारथो सिद्ध विस्सो ढगई. 9 अधिकारामध्ये हे कथन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतरची कारिका आहे की आचार्य सांगतात हा जीव द्रव्य प्राणांनी जीवन जगतो. कशा रीतीने? जीवो पहिल्यांदा सांगितलं जीवाधिकारामध्ये. तर जीव कसा आहे 3 नयांनी कथन केलं आचार्यांनी की जीव हा द्रव्य 4 प्राणांनी जगतो. हा जीव कसा जगतो? तिक्काले चदुपाणा इंद्रिय बलमाहु आण पाणोय व्यवहारासो जीवो निश्चय नयदो दुचेतना जस. निश्चय नयानी ज्याला चेतना आहे तो जीव आहे, आणि व्यवहार नयानी जो प्राणांनी जगतो तो जीव आहे. प्राण किती? तर 4 प्राणांनी जगतो. म्हणजे एकेंद्रियापासून त्यांनी ती सगळं लागणार आहे. म्हणून तिक्काले चदुपाणा 4 प्राणांनी. कोणते? इंद्रिय, बल, आयु आणि श्वासोश्वास. अशा तऱ्हेने हे कथन व्यवहाराने आणि निश्चयाने नेमिचंद्र आचार्यांनी केलेलं आहे. ती कारिका या ठिकाणी घेऊन सांगितलं निश्चय नय दो दुचेतना जस्य. निश्चय नय से जीव चैतन्य प्राणों से जीता है. शुद्ध जीव शुद्ध निश्चय नय से यद्यपि शुद्ध चैतन्य लक्षण रूप निश्चय प्राणों से जीता है, तथापि अशुद्ध जीव अशुद्ध नय से द्रव्य व भाव प्राणों से जीता है. म्हणून आम्ही पहिल्यांदा बघितलं होतं की हा जीव अशुद्ध निश्चय नयानी भाव प्राणांनी जगतो. असद्भूत व्यवहार नयानी हा जीव द्रव्य प्राणांनी जगतो, आणि शुद्ध निश्चय नयानी हा शुद्ध प्राणांनी चैतन्य प्राणांनी जीवन जगतो. म्हणून जीवाच्या ह्या ज्या व्याख्या आहे किंवा प्राणांच्या संदर्भात हे जीवाचं कथन आहे, या ठिकाणी आचार्यांनी हे स्पष्टीकरण केलं. यावर कुणाला काही प्रश्न, शंका? पुढे चलू. आता 10 प्राणांची कारिका आपल्याला लावायची आहे, चार्ट लावायचा आहे. 10 प्राण किती गतीमध्ये 10 प्राण आहेत. द्रव्य प्राणांच्या अपेक्षेने आपलं कथन आहे आता हे 4ही गतीतील जीव हे 10 प्राणांनी सहित आहे.
कारण चारही गतीमध्ये संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे, म्हणजे त्यांना 10 प्राण आहेत. इंद्रिय किती राहतील? त्यांना 10 प्राण आहे, त्यांना इंद्रिय केवळ पंचेंद्रिय ते राहतील. काय कोणती राहील? तसं काय? रस काय राहील? योग किती राहतील? इथे 10 चार. प्राण लावलेले आहे, त्यामुळे आपल्याला पर्याप्तकच पाहायचे आहे. 11 योग आहे. 4 11 मनाचे, 4 मनाचे, 4 वचनाचे, 3 कायाचे, 3 कायेचे, म्हणजे असे किती 11 योग आहे. याच्यामध्ये मिश्र आणि कारमांडला बाजूला केलं. आहारक, औदारिक, वैक्रियक आणि आहारक हे 3 योग घेतले आणि मिश्रचे आणि कारमांडचा असे 4 योग बाजूला केले. वेद तिन्ही वेद. तीनही वेद. आता याच्यामध्ये थोडं पाहायचं की समूर्छन पंचेंद्रिय असेल तर त्यांचा नपुंसकच वेद राहील आणि गर्भज असतील तर त्यांचे मात्र तीनही वेद राहतील. नंतर कषाय, सगळे कषाय असतील. सगळे कषाय आहे. 16 आणि 9 25 कषाय आहे. ज्ञान, 4 ज्ञान आणि 3 कुज्ञान. 4 ज्ञान आणि 3 कुज्ञान, 7 ज्ञान राहतील, म्हणजे केवळ ज्ञान नाही. नंतर संयम, 7ही संयम असतील. संयम सुशक्ती. 7ही संयम आहे. दर्शन, 3 दर्शन. 3 दर्शन आहे. लेशा, 6ही लेश. 6ही आहे. भव्य, दोन्ही असेल, भव्य अभव्य. दोन्ही आहे, भव्य आणि अभव्य. सम्यक्त्व, सगळे 6ही. सम्यक्त्व, 6ही. काही प्रकारचं सम्यक्त्व राहू शकतं त्यांना. इव्हन द्वितीयोपशम सम्यक्त्व पण असू शकतं. प्रथमोपशम तर असूच शकतं, पण द्वितीयोपशम सम्यक्त्व पण त्यांना असू शकतं. संज्ञी, संज्ञीच आहे. आहारक, आता हा पर्याप्त काय म्हणजे आहारकच आहे. गुणस्थान पहिल्यापासून 1 ते 12 पर्यंतचे, 1 ते 12 पर्यंत. नंतर जीव समास, संज्ञी पंचेंद्रिय, पंचेंद्रियाचे जीव 19वा. पर्याप्ती, 6ही पर्याप्ती आहे. 10 प्राण आहे. पर्याप्ती आहे. 10 प्राण आहे. संज्ञा 4ही संज्ञा आहे. उपयोग 7 + 3 10 उपयोग. ध्यान, आता शेवटची 2 ध्यान राहणार नाही. 13व्या 14व्या 12 पर्यंतची गुणस्थान आहे, त्यामुळे 12 पर्यंतच्या गुणस्थानात 2 शुक्ल ध्यान पर्यंत, म्हणून 14 ध्यान. आश्रव, आता आश्रवामध्ये फक्त योग कमी होईल, बाकी संपूर्ण आश्रव राहील, म्हणजे 4 योग कमी होईल आणि 57 मधून 4 - 53 आश्रवाचे भेद राहतील. जाती, संज्ञी पंचेंद्रियाच्या म्हणजे पंचेंद्रियाच्या जाती आहे 26 लाख आणि कुल आहे 108.5. म्हणजे याच्यामध्ये संज्ञी पंचेंद्रियाच्या जाती घ्यायच्या. जलचर, स्थलचर, नभचर आणि त्या नरक, देव आणि मनुष्य यांच्या मिळून 26 लाख जाती आणि 108 पंचेंद्रिया संबंधी कुल. प्रश्न, 10 प्राणों वालों के 9 योग कौन कौन सी गति में होते हैं? 10 प्राण आहे, 10 प्राण आहे, पण त्यांना 9 योग कोणत्या गतीमध्ये होऊ शकतात? आता आपल्याला 3 गतीमध्ये होतील. लावलेले आहे.
मनुष्य गती सोडून मनुष्य गती सोडून नरक गती, तिर्यंच गति आणि देवगति। आणि देवगती। 10 प्राणों के 9 योग 3 गतियों में होते हैं। नरक गति, आहारक आणि तिर्यंच आहारक गति, मिश्र हा हे 2 होणार नाही। आणि हम्म. मनुष्य गतीमध्ये देखील भोगभूमिक जीवों के भी 9 योग होते हैं। आहारक आणि आहारकच एक। आहारक आणि तिथे पण आहारक मिश्र। नाही ना, भोगभूमीमध्ये पण। हो, भोगभूमीमध्ये पण आहारक नाहीये, म्हणून ते योग कमी होतील। 10 प्राण वालों के औदारिक मिश्र आदि योग क्यों नहीं होते? 10 प्राण वालों के औदारिक मिश्र आदि योग क्यों नहीं होते? तर का नाही होत? पर्याप्त आहे, पर्याप्त आहे। हाँ, बरोबर। 10 प्राणों वालों के औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र और आहारक मिश्र का योग में श्वासोश्वास, वचन बल, मनोबल की कारणीभूत क्रमशः श्वासोश्वास पर्याप्ति, भाषा पर्याप्ति और मन पर्याप्ति पूर्ण नहीं होती है। इस पर्याप्तियों के पूर्ण हुए बिना 10 प्राण नहीं होते। कारमान का योग में पर्याप्तियों का प्रारंभ ही नहीं होता, इसीलिए 10 प्राण वालों के कारमान का योग नहीं होता। कारमान का योगामध्ये तर एकही पर्याप्तीची सुरुवात झाली नाही, मिश्र मध्ये सुरुवात झालेली आहे पण पूर्तता झालेली नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी याच्यामध्ये अशा प्रकारचे संपूर्ण योग राहणार नाही। 10 प्राणों वालों के कौन कौन सा योग नहीं होता है? नुसताच कारमान काय योग कधी राहील म्हणून? विग्रह गतीचे जास्तीत जास्त 3 समय, जोपर्यंत मोडे आहे तोपर्यंत। 3 मोडे घेऊन जाणार असेल तर 3 समय पर्यंत त्याचा कारमान काय योग राहील। नुसताच कारमान काय 2 योग। मोडे, हा नुसता कारमान काय योग म्हणजे आलं ना लक्षात? हो हो, मोडा घेतला, रुजू गतीने जाणार असेल तर त्याची लगेचच मिश्र अवस्था होईल, त्याला कारमान काय योग राहणार नाही, रुजू गतीने जो जन्म घेणार आहे त्याला। आणि ज्याला 2 समय जन्माला एक समय नाही राहणार, एक समय नाही राहणार, रुजू गतीने जाणार त्याला मिश्रच होईल। जो एक मोडा घेईल, 2 समय ज्याला जन्माला लागेल त्याचा एक समय अनाहरकाचा आणि दुसरा समय मिश्राचा। 2 मोडे घेतील तर 2 समय अनाहरक, 3 मोडे घेतील तर 3 समय अनाहरक, म्हणून एकम द्वौ त्रीन वा नाहरकः। 1, 2 किंवा 3 समय पर्यंत तो अनाहरक आहे, म्हणजे त्याला कारमान काय योग आहे। आणि जनरली 3 मोडे घेणारा हा मध्ये त्याला कोणतं क्षेत्र लागते? त्रस नाडीतून तो स्थावर म्हणजे स्थावर नाडीतून स्थावर नाडीत जाणार असेल तर त्याला 3 मोडे घ्यावे लागतात। मॅक्झिमम केस मध्ये असं आहे। जनरली 2 मोड्यात जन्म होऊन जातो, म्हणजे त्रस नाडीत असेल तर, आणि त्रस नाडीच्या बाहेर आहे, म्हणजे आता एखादा जीव अधोलोकात आहे आणि त्रस नाडीच्या बाहेर आहे, म्हणजे तो स्थावर आहे। आता त्याला ऊर्ध्व गतीमध्ये स्थावर नाडीतच जन्म घ्यायचा आहे आणि तोही डेप्थ मध्ये जाऊन, खोलीत जाऊन, तर अशाच जीवाला 3 मोडे होतात। अन्यथा 2 मोड्यांमध्ये बहुतांश जीवाचा जन्म होतो। म्हणून कारमान काय योगामध्ये त्याला पर्याप्ती सुरू होत नाही। पुढचा प्रश्न, 10 प्राण वालों के कौन कौन से योग नहीं होता? 10 प्राण वाल्याला कोणते योग होणार नाही? आता आपण पाहिलं 4 नाही होत त्याला, औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कारमान काय योग, 4 योग होणार नाही। क्या कोई ऐसे 10 प्राण वाले हैं जिनके अवधि ज्ञान नहीं हो सकता है? 10 प्राण वाले आहे परंतु त्यांना अवधि ज्ञान नाही, असे कोण कोण आहे? नारकी देवगतीतले जीव ज्यांना कुअवधी ज्ञान असेल। नाही, त्यांना 10 प्राण आहे आणि अवधि ज्ञान आहे ना।
पण ते कुअवधी ज्ञान आहे ना समजा. आहे ना, कुअवधी आहे, पण अवधी आहे. हा हम्म. जीव घ्यायचा की अवधी ज्ञानच, म्हणजे कुअवधी नाही सुअवधी नाही, अच्छा. असा पाहिला का? थांब, एक मिनिट, पाहिले कसे यांनी ती अपेक्षा कोणती लावली. हम्म. समूर्छन जन्म वाले सम्यक दृष्टी हम्म. एवं हम्म. संयता संयत तिर्यंच. इथे तर याची लावली सम्यक दृष्टी आणि संयता संयत, म्हणजे हा चौथ्या हम्म. गुणस्थान वरती लावला. म्हणजे हा जीव हम्म. कोण लावला? ज्याचा समूर्छन जन्म झालेला आहे. आणि तो कोणता सम्यक दृष्टी होईल? समूर्छन जन्मवाले, जर त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर तो कोणता सम्यक्त्री बनेल? तो क्षायोक्षमी. क्षायोपशमिकच बनू शकतो. हा, क्षायोपशमिकच बनू क्षायोक्षमी. शकतो. क्षायिक हम्म. साठी बंद आहे आणि प्रथमोपशमी पण तो बनत नाही. म्हणून तो सम्यक दृष्टी, आणि ज्यांनी त्याच म्हणजे सम्यक्त्व धारण केलं आणि व्रत देखील स्वीकारले, असे जे तिर्यंच आहे, समूर्छन तिर्यंच, त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. पहिली केस सांगितली. दुसरी सांगितली, म्लेंछ खंड में रहने वाले मनुष्य हम्म. एवं पंचेंद्रिय हम्म. तिर्यंच, हम्म. त्यांना देखील सम्यक्त्वाची अवधी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते, परंतु हम्म. अवधी ज्ञानाची प्राप्ती नाही होणार. कारण त्या ठिकाणी म्लेंछ खंडामध्ये तर मला वाटते कोणत्याही मुनींचा, तीर्थंकरांचा विहार होत नाही. म्लेंछ खंडामधले लोक जर आर्यखंडात आले, म्हणजे राजांसोबत वगैरे, तर हम्म. त्यांना इथे आल्यानंतर सम्यक दर्शनाची समजलं. प्राप्ती होऊ शकते. कदाचित ते संयमी पण बनू शकतात, कदाचित ते मुनी व्रत पण धारण करू शकतात, परंतु त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. हे सगळं हम्म. होईल, पण अवधी हम्म. ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून लेंच खंड में रहने वाले मनुष्य एवं पंचेंद्रिय तिर्यंच. आणि तीसरं, जो अवधि ज्ञान को लेकर नहीं गया है, उस सम्यक दृष्टि देव नारकी के पर्याय होने के बाद अंतर मुहूर्त पर्यंत अवधि ज्ञान नहीं हो सकता है. आता या ठिकाणी आणखी एक वेगळी कंडिशन सांगितली की या ठिकाणी एखाद्या जीवाला मनुष्य पर्यायीमध्ये अवधी ज्ञानाची प्राप्ती झालेली नाही, म्हणजे त्याचं सम्यक्त्व सहित किंवा त्याचं अवधी ज्ञान आहे, तो सम्यक्ती पण असेल, परंतु ते अवधी ज्ञान भवानुगामी नाही आहे. भवानुगामी नसल्यामुळे अवधी ज्ञान त्याचं इथेच सुटेल आणि नंतर विग्रह गतीमध्ये तो जाईल. जात असताना जर सम्यक्त्वी असेल तर त्याचं 3 समयपर्यंत अवधी ज्ञान राहणार नाही विग्रह गतीत. पर्याप्तक अवस्था प्राप्त झाल्यानंतर अवधी ज्ञान तिथे सुरू होईल. आणि देव पर्यायीमध्ये देखील त्यांनी तसंच घेतलं कि जो अवधी ज्ञान को लेकर नहीं गया है, उस सम्यक दृष्टि देव नारकी के पर्याय होने के बाद, म्हणजे त्यांना ती पर्याय प्राप्त झाली, विग्रह गतीत त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती असणार नाही. त्या ठिकाणी त्यांची पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर मग अवधी ज्ञानाची प्राप्ती त्यांना होईल. कुअवधी असेल तर विग्रह गतीत तर असतच नाही. कुअवधी असेल तर त्यांचं निश्चितपणे इथे अवधी ज्ञान असणारच नाहीये. पण जे सुअवधीवाले आहे त्यांचं अवधी ज्ञान जर भवानुगामी नसेल आणि इथे ते सुटलं तर तिथे गेल्यानंतर परत अंतर्मुहूर्तानंतर त्यांना अवधी ज्ञानाची प्राप्ती होईल. हा नियम आहे. आणि चौथा नियम सांगितला, प्रथम द्वितीय तथा तृतीय गुणस्थान में अवधी ज्ञान प्राप्त करने की योग्यता ही नहीं होती है. म्हणजे सुअवधीसाठीच हे कथन आलेलं आहे, कुअवधीसाठी हे कथन आलेलं नाही. त्यामुळे सांगितलं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानात, कारण या ठिकाणी ज्ञान आहे, म्हणून या ठिकाणी सुअवधी ज्ञान असणार नाही. म्हणजे हे चारही जे सांगितले त्यांनी शक्यता या सुअवधी ज्ञानाच्या संबंधात सांगितल्या, कुअवधीचा इथे संबंध नाही. ठीक आहे. हो. पुढचा प्रश्न, 10 प्राण वालों के द्वितीयोपशम सम्यक्त्व कितनी गतियों में होता है? 10 प्राण वाले आहे, द्वितीयोपशम सम्यक्त्व व्हायला काही अडचण नाही आहे, पण त्या कोणत्या गतीत होतील?
मनुष्य गतीमध्ये त्यांना फक्त मनुष्य गतीमध्येच होऊ मनुष्य गती. शकणार आहे. कारण द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त तोच जीव करतो जो आता अप्रमत्त गुणस्नानामध्ये सातिशय अप्रमत्त बनून श्रेणी आरोहण करण्यासाठी उद्युक्त झालेला आहे. अशाच जीवाला द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती संभवनीय आहे. आणि तो जीव मनुष्य पर्यायीतला आहे, त्यामुळे त्याला तिथे करता येऊ शकतो. यद्यपि देवगतीमध्ये आहे की नाही आहे द्वितीयोपशम सम्यक्त्व? नाही. कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत अपवादात्मक परिस्थिती म्हणजे समजा त्या जीवाचं श्रेणी आरोहण करताना किंवा श्रेणी उतरताना जर त्या जीवाचं मरण झालं द्वितीयोपशम सम्यक्त्वात, तर तो अपर्याप्तक अवस्थेत देव बनणार आहे. त्या अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्यांना द्वितीयोपशम सम्यक्त्व असतं, राहू शकतं. त्यामुळे तिथे आहे. म्हणून यद्यपि देवगति में भी द्वितीयोपशम सम्यक्त्व होता है, लेकिन उसके 10 प्राण होने के पहले ही समाप्त हो जाता है, क्योंकि द्वितीयोपशम सम्यक्त्व के काल से 6 पर्याप्तियों का पूरे होने का काल द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा काळ संपून जातो. विग्रहगती आणि अपर्याप्तक अवस्थेत फार फार त्याचं द्वितीयोपशम सम्यक्त्व राहू शकतं. पर्याप्तक झाल्यानंतर द्वितीयोपशम सम्यक्त्व संपून गेलेलं असतं, त्यामुळे तो तिथे क्षयोपशम सम्यक्त्व प्राप्त करतो. आणि द्वितीयोपशम सम्यक्त्व पर्याप्तक अवस्थेत तिथे राहणार नाही. बाकीच्या गतीत तो जातच नाही, त्यामुळे तिथे तर असण्याचा प्रश्नच नाही. बाकीचं नंतर पाहू आपण उद्याला. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.